दारूबंदीमध्ये आहे ना, पोलिसांचं आणि राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाशिवाय ते दारू धंदे चालत नाही. म्हणजे पोलिसच अटक पण करतात आणि परत पैसे घेऊन त्यांना सोडून पण देतात. म्हणजे पोलिसांचा ज्यांना त्या धंद्यांना सपोर्ट असतो. ग्रामसभेनं अनेक वेळा ठराव केले, त्यांच्या बाटल्या फोडल्या असतील. म्हणजे मी माझ्या गावाचं सांगत नाही, हे प्रत्येक गावाची परिस्थिती आहे. पोलिसांना माहिती आहे कुठं अवैध धंदे चालतात. ते हप्ते घेतात आणि सरळ ते धंदे चालू ठेवतात. त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगच बंद केलं पाहिजे ना. हा, मग ते राजकीय गाव एकत्र आलं पाहिजे. हो. गाव आहे. गाव एकत्र आलं तर पोलिसांना सुद्धा काही चालत नाही. बरोबर. त्यांचा बंदोबस्त गाव करू शकतो. गावामध्ये खूप ताकद आहे, शक्ती आहे. राम आमचं साधारण 41 लोकसंख्येचं गाव आहे. 41 लोकसंख्येचं गाव आहे. आमच्या गावामध्ये सुद्धा 100% आम्ही कॉन्क्रिटीकरण केलं आहे. अंडरग्राऊंड गटारी झालेलं आहे आणि साधारण 1972 पासून त्यांना शुद्ध पिण्याचं पाणी आहे. त्यामुळं आजाराचं प्रमाण खूप नगण्य आहे. म्हणजे शुद्ध पिण्याचं पाणी. आता आरो वॉटर अलीकडे आलं, पण आमच्या गावामध्ये 72 पासून एक MGBचा प्रोजेक्ट आहे. त्या माध्यमातून शुद्ध पाणी आहे, अंडरग्राऊंड गटारी आहे. त्यामुळं आरोग्यविषयक सुद्धा गावाचं आरोग्यमान खूप चांगलं आहे. चांगलं आहे. आणि आमच्याकडं धरणांचा परिसर आहे, नदीचा परिसर आहे. त्यामुळं गाव हे बागायती आहे, द्राक्ष शेती आहे, ऊसाची आहे. त्यानंतर टोमॅटो, भाजीपाला वगैरे एक म्हणजे आर्थिकदृष्ट्या असं संपन्न गाव आहे. म्हणजे आमच्या गावातला एक मजुरातला मजूर त्याच्याकडं मोटरसायकल आहे आज. आणि आमच्याकडे मजुराचे मुलं सुद्धा आज इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकतात. स्मार्ट ग्राम आहे. चांगलं आहे. म्हणजे असं एकदम स्मार्ट शिक्षणात, ग्राम. कृषीमध्ये स्मार्ट ग्राम भेटले. स्मार्ट विलेज. विलेजमध्ये जिल्हा परिषदेने तालुक्यातून 3 गावांची निवड केली स्मार्ट विलेजसाठी. त्यामध्ये आमच्या गावाचं पण एक प्रथम क्रमांकाने निवड केली स्मार्ट विलेजसाठी. निर्मल ग्रामचा पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर तंटामुक्ती. तंटामुक्तीचा पुरस्कार भेटलेला आहे गावाला आतापर्यंत. गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान आतापर्यंत असे पुरस्कार पण ग्रामपंचायतला भेटलेले. आणि आमची बऱ्याच दिवसाची इच्छा होती याच्या पलीकडे आपल्याला आणखी काय करता येणं शक्य आहे, म्हणून आज आम्ही हिवरे बाजार त्यानंतर राळेगण सिद्धीला आलो. आता हिवरे बाजारला सुद्धा आता एक अवॉर्ड मिळाला राष्ट्रीय नॅशनलचा पद्मश्री पवार साहेबांना. राजस्थान मधलं एक गाव आहे ते आणि हिवरे बाजार एकाच दिवशी या दोघांनी प्रेरणा घेतली. हिवरे बाजार राजस्थानचं गाव. राजस्थान आणि दोघांना एकाच दिवशी राष्ट्रपतींनी पद्मश्री पुरस्कार दिला. दोघंही एकाच दिवशी पुरस्काराला गेले होते. आहे ना, म्हणजे जिथं प्रतिकूल परिस्थिती असते. आता पारनेर तालुक्यामध्ये हा अतिशय म्हणजे वर्षानुवर्ष हा दुष्काळी भाग. आणि त्या दुष्काळाशी तुम्ही 2 हात गेले, लढले, झाडं लावले, पाणी अडवलं, पाणी जिरवलं आणि ती चळवळ म्हणजे देशभर पसरली. त्यानंतर आमिर खाननं त्यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी ते पाणी फाउंडेशनचं पण त्यांनी काम चालू केलं. आमिर खानने ते पाणी फाउंडेशनचं ते करतात ते पण. नाना पाटेकर, आमिर खान म्हणजे ते त्याचे मेन प्रेरणा स्रोत तुम्ही. कार्यक्रमाला आलं होतं. हो, आमिर खान म्हणजे ते सगळ्यांचे प्रेरणा स्रोत तुम्ही आहे. त्याचा आपल्या मराठी माणसाला नक्कीच तुमचा अभिमान आहे. करत राहायचं. ईश्वर करून देतो, आपण करत राहायचं. हे म्युझियम वगैरे पाहायला कोणाचं ग्रँड नाही, डोनेशन नाही, बघितलं ना म्हणजे बाहेरचा पैसा घेत नाही. गाव स्वावलंबी गाव, स्वयंपूर्ण गाव, स्वयंशासित गाव आपल्या स्वबळावर करायचं.
आणखी काय प्रश्न आहेत सांगा. एवढा फंड जमा होतो का एवढं सगळं करायला फंड म्हणजे एवढं आता तुम्ही सगळं स्वबळावर म्हणता मग ते एवढा फंड गावाकडून जमा होतो का? हा लोकवर्गणीत पण मग एवढ्या प्रमाणात तिकडे 2 म्युझियम आहेत. हो ना मग तेच ना. राम